ही खरं तर मी अपघातानं कवी झालो. अपघातानं लोक प्रेमात पडल्यानंतर किंवा विरह झाल्यानंतर कवी होतात, तर तुम्ही अपघातानं कवी कसा? अगदी बरोबर. ती आली आणि तिनं पहिल्यांदा तस्तुराचा कागदच पाहिला. तिनं ते वाचलं आणि ती म्हणाली, छान लिहिली कविता. म्हणजे ती कविता होती हे मला सुद्धा माहित नव्हतं. जमीन विकलेली. आज मला त्याचं इतकं इतकं दुःख होतंय. नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. टेंभुर्णी शहरामध्ये वॉचमेकर म्हणजे घड्याळ रिपेअरिंग पासून ते कवी आणि लेखक असा प्रवास करणारे आपल्यासोबत हरिश्चंद्र पाटील हे आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांना विविध क्षेत्रातील पुरस्कार, कथा, कादंबरी यासाठी मिळाले. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नाना नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला शाळा सोडल्यानंतर मी घड्याळ दुरुस्ती शिकलो आणि घड्याळ दुरुस्ती दुकान मी 81 साली टाकलं. आणि हे घड्याळ दुरुस्ती आणि विक्री हा व्यवसाय मी 37 वर्ष केला. आणि माझं दुकान असतानाच मला कविता लिहिण्याचा छंद लागला. आता मला कविता कधी सुचली ही खरं तर मी अपघातानं कवी झालो. अपघातानं लोक प्रेमात पडल्यानंतर किंवा विरह झाल्यानंतर कवी होतात, तर तुम्ही अपघातानं कवी कसा? बरोबर. काही म्हणजे दुःखद घटनेनं, काही प्रेमाचा भंग झाल्यानंतर कवी होतात, परंतु मी अपघातानं कवी झालो. माझ्या उजव्या पायाचं 1993 साली ऑपरेशन झालं. पुण्याला संचित हॉस्पिटलमध्ये मी ऍडमिट होतो. आणि त्याच वेळी मुंबईचे पहिले बॉम्बस्फोट झाले. त्या बॉम्बस्फोटात 260 लोक ठार झाली होती. आणि त्याच्या बातम्या दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरला, फ्रंट पेजवर सगळ्या पेपरला आल्या. मग मी ज्या रूम मध्ये ऍडमिट होतो त्या रूम मध्ये आणखी 3 पेशंट होते. त्यांच्याच नातेवाईकांनी कोणीतरी पेपर आणला होता. मग त्यांचं वाचून झाल्यानंतर तो पेपर मी मागून घेतला. पेपर वाचला. त्या बॉम्बस्फोटाच्या बातम्या आणि ती उद्ध्वस्त झालेली छायाचित्र बघून माझ्या हृदयात काय झालं माझे मलाच कळलं नाही. पेन होता जवळ आणि गोळ्याचा कागद, गोळ्याची चिठ्ठी असते ते कागद घेतला. त्याच्या पाठपुळ्या बाजूला खर 15-20 ओळी लिहिल्या. थोडीशी खाडाखोड झाली आणि तो कागद मी एका स्टोनवर ठेवला. थोड्या वेळाने सिस्टर येते तपासाला, ती केस पेपर बघायला. ती आली आणि तिनं पहिल्यांदा तस्तुराचा कागदच पाहिला. तिनं ते वाचलं आणि ती म्हणाली, छान लिहिली कविता. म्हणजे ती कविता होती हे मला सुद्धा माहित नव्हतं. नर्समुळे तुम्हाला कळलं ही कविता आहे. म्हणजे हृदयातून जे उत्स्फूर्तपणे ज्या 10-15 ओळी आल्या ती कविता होती हे मला त्या सिस्टरमुळे कळालं. आणि तिथून माझ्यातली प्रतिभा जागी झाली. आणि तिथून मग गावातल्या काही कवी मित्राबरोबर संपर्क केला. त्यांच्याबरोबर मी काव्य स्पर्धेला गेलो, कवी संमेलनाला गेलो. तिथे कविता ऐकून आणखीन मला माझ्या कवितेत सुधारणा झाली. कविता लिहित गेलो. ह्याच्या जवळजवळ नंतर मला कविता काय असते आणि कशी असते हे नेमकं कळल्यानंतर पहिल्या मी जवळजवळ 200-250 कविता लिहिलेल्या डायरी बाजूला ठेवून दिली. आणि नंतर नव्यानं पुन्हा कविता लिहायला लागलो. मग नंतर मी असं काव्य स्पर्धेत ह्याच्यात भाग घ्यायला लागलो. मला बक्षिसं मिळायला लागली, प्रेरणा मिळाली. प्रेरणा मिळत गेली आणि माझी कविता अगदी प्रगल्भ होत गेली. आणि तब्बल 20 वर्षांनी मी माझा हुंदके मातीचे हा काव्यसंग्रह छापला. हुंदके मातीचे म्हणजे मी शेतकरी असल्यामुळं त्याच्यात सगळ्या शेती मातीच्या कविता आणि हा कविता संग्रह छापला महाराष्ट्र राज्य संस्कृती आणि मंडळ यांनी नवलेखक अनुदान योजनेतून. त्याला 1.5 वर्ष लागलं. मग तो हुंदके मातीच्या काव्यसंग्रह आल्यानंतर मी असे काही ठिकाणी पुरस्काराला पाठवला. त्याला एकूण 8 साहित्य पुरस्कार मिळाले. आणि त्यानंतर 2017 साली संस्कार फुले हा प्रबोधन कथा संग्रह लिहिला. त्याच्यात एकूण 21 कथा आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकात कसे धडे पाठ असतात अगदी त्या पद्धतीनं
तो छापल्यानंतर 2021 साली शिरवाळ नावाचा कथासंग्रह छापला. ग्रामीण, सगळ्या ग्रामीण कथा. त्याच्यात 8 कथा आहेत. तर त्या कथासंग्रहाला मला साहित्य क्षेत्रात एकूण त्या पुस्तकाला 19 पुरस्कार मिळाले. तर साधारण तुम्हाला कवीपासून परत लेखकाकडे आवड कशी झाली आणि तुम्ही लेखणीला सुरुवात कधी केली आणि ती लेखणी तुम्ही प्रत्यक्षात उतरवली कशी? त्याचं असं झालं, एक चारुता सागर नावाचे मोठे महान कथालेखक होऊन गेले. चारुता सागर हे त्यांचं टोपण नाव आहे. त्याचं मूळ नाव दिनकर दत्तात्रय भोसले. साधे शिक्षक होते. खरं तर मला कथा म्हणजे नावडीचा विषय होता. परंतु मला जुन्या पाठ्यपुस्तकातल्या कविता वाचायचा खूप छंद आहे. माझ्याकडे जुनी पाठ्यपुस्तकं अजून 25 ते 30 पुस्तकं आहेत. त्याच्यातलं मी नेहमी असं वारंवार कविता वाचत असतो. मग एकदा एका कवितेच्या पुढं वाट नावाचा धडा होता. म्हटलं बघूयाच कसला धडा, कसा धडा किंवा कथा कशी असते. मग ती कथा मी वाचली. वाचल्यानंतर अक्षरशः शेवटी माझ्या डोळ्याला पाणी आलं. अरे बापरे, म्हणलं कथेत एवढी ताकद आहे डोळ्याला पाणी आणण्याची. मग त्या चारुता सागर अर्थात दिनकर दत्तात्रय भोसले या लेखकाचा पत्ता कसा मिळवायचा याचा मी विचार करत असतानाच त्या लेखकाचं दुःख निधन झालेली बातमी पेपरला आली. मग खरं तर त्यांना भेटणं झालंच नाही. मग त्यांची वाट नावाची कथा वाचून मला कथा लिहिण्याची प्रेरणा मिळाली. असंच मी कथा लिहित गेलो आणि एकदा वैशिष्ट्य म्हणजे चारुता सागर यांच्या कथेतून मी प्रेरणा घेतल्यानंतर चारुता सागर प्रतिष्ठान नावाचं आबासाहेब शिंदे यांनी प्रतिष्ठान स्थापन केलंय. त्याच्या मार्फत त्यांनी कथा स्पर्धा घेतल्या आणि त्या कथा स्पर्धेत मला प्रथम क्रमांक मिळाला. म्हणजे ज्या लेखकाचं मी प्रेरणा घेऊन कथा लिहिली त्याच लेखकाच्या नावानं आपल्याला कथा पुरस्कार मिळतो. म्हणजे त्याच्यात इतका मला मोठा आनंद वाटला आणि इतकं मला कथा लिहिण्याचं पाठबळ, इतकं उत्तेजन मिळालं. नंतर मी भरपूर कथा लिहिल्या आणि ही शिरवाळ कथासंग्रह आहे ना, या शिरवाळा नावाने एक वेब सिरीज चालू केली होती. आमचा योगेश जाधव या मित्राच्या संगतीनं आम्ही एक शिरवाळा नावाची वेब सिरीज चालू केली होती. त्याचे कथा, पटकथा, संवाद मी लिहिले होते आणि जवळजवळ 18-19 त्याचे एपिसोड झाले. त्यानंतर मग ती मालिका आम्ही बंद ठेवली. त्याच्यानंतर 2022 साली हंबर नावाचा एक कथासंग्रह लिहिला. हंबर म्हणजे गायीचा हंबर, मूळ शब्द हंबर आणि त्यापासून हंबरडा असा शब्द तयार झालेला आहे, म्हणजे ओरडणे. त्या नावाने एक कथासंग्रह लिहिला. तो नुकताच गेल्या वर्षी आला. त्याला 4 पुरस्कार जाहीर झालेत. त्यानंतर 2023ला ओवाळणी नावाचा कथासंग्रह आला माझा. त्यालाही 4 पुरस्कार जाहीर झाले. इथपर्यंत माझी कवितेनंतर माझी कथेची वाटचाल अगदी त्याची इतकी तपश्चर्या केली. मी कथा लिहिताना किंवा लेखन करताना जवळजवळ 5 वर्ष झालं मी मोबाईलवर टाईप करतोय. म्हणजे पेन आणि कागद मी वापरत नाही. नवीन टेक्नॉलॉजी. नवीन टेक्नॉलॉजी. एक आता कसं आहे, आता मोबाईल आपण आलाय म्हणताना त्याचे आपण फायदा करून घेतला पाहिजे. तर त्याच्यात टॉक्स नावाचे ऍप आहे आणि त्या ऍपमध्ये मी माझ्या कथा टाईप करतो आणि माझं कीपॅड जे आहे हँड रायटिंग, मी बोटानं कविता लिहितो. आजपर्यंत त्याच्यात मी 5 कथासंग्रह आणि कादंबरी एवढं त्याच्यात लेखन केलेलं आहे. आता सध्या माझं कादंबरीचं लेखन चालू आहे. नाना, तुमच्या जीवनामध्ये एखादा दुःखद प्रसंग काय आठवला की लिहिताना कधी तुम्हाला पण करून आले आणि कधी असं एखादं म्हणजे काय त्याला दुःखद प्रसंग एखादा आहे? भयंकर मोठा दुःखद प्रसंग आहे. एक घटनाच आहे. 1999 साली मी माझी स्वतःची 8 एकर काळी कसदार जमीन मी विकली
का विकावं लागेल? आता त्याचं असं झालं, माझं घड्याळ व्यवसाय दुकान होतं. मग ते मला दुकान मोठं टाकायचं होतं. मी सुशिक्षित बेकार योजनेखाली कर्ज प्रकरण केलं, पण तरी मंजूर झालं नाही. आणि मनात तर प्रबळ इच्छा, घड्याळ व्यवस्था आणि विक्रीचं मोठं दुकान टाकायचं. मी ज्या ज्या वेळी असे सोलापूर, पुणे, अहमदनगर असं घड्याळ स्पेअर पार्ट, घड्याळ खरेदीसाठी मी जायचो. तिथली मोठी दुकान टाकून मला वाटायचं आपण सुद्धा असं दुकान टाकायचं. पण याला भांडवल, सावकाराकडे जायचं नाही. मग एक जणांना असंच सांगितलं, जमीन विकून टाक म्हणलं, काय उत्पन्न येत नाही, काय नाही. त्यावेळी माझी जमीन बागायत नव्हती. अक्षरशः ते काय झालं, संमोहन झाल्यासारखं. तो सांगणारा होता ना, तो संमोहन झाल्यासारखं माझ्या. जमीन विकली मी. त्यावेळी 1,15,000 रुपये एकराने ती जमीन विकली. आणि मी दुकान टाकलं, मोठं दुकान टाकलं. आणि 1-2 वर्षे झाली की मोबाईल आला. मोबाईल आला की घड्याळाचं महत्व कमी झालं. आणि त्याच्यात आणखी ती चायनाची घड्याळ आली. चायनाचं घड्याळ कसं, यूज अँड थ्रो, वापरा आणि फेकून द्या, त्याची दुरुस्तीची भानगडच नाही. त्याच्यामुळं काय झालं, या घड्याळ दुरुस्त्याने विक्रीच्या व्यवसायावर गंभीर परिणाम झाला. बरोबर. म्हणजे तो व्यवसाय दिवाळी करूनच निघाला. मला दुकान ते बंद करावं लागलं. आणि जमीन विकली त्यासाठी सगळं ते भांडवलच गेलं, दुकानात गेलं, काय थोडे बहुत शिल्लक राहिले, घर बांधलं, मग ह्याच्यात भांडवल गेलं. आणि जमीन विकलेली आज मला त्याचं इतकं दुःख होतंय. आज 40 लाखाला एकर झाला. आणि मला 8 एकरचे त्यावेळी 9.5 लाख रुपये आले. त्या गोष्टीचा पश्चाताप. याच्यापेक्षा मोठं ते दुःख आणि दुर्दैव काच नाही. खरं तर काळी आई म्हणजे जमीन असते, त्याला काळी आई आपण म्हणतो. आणि काळी आईची आपण जर निगा राखली आणि व्यवस्थित केली तर ते स्थावर मालमत्ता म्हटले जाते. कारण ती उत्पन्न देते, त्याच्या गर्भातून, जमिनीच्या गर्भातून पिकं डोलू लागतात. आणि ती जर जमीन खरं असेल तर आयुष्यभर ते सुख देते. धनधान्य असेल ते आपल्या घरामध्ये भरलं जातं. अशा जमिनीचा आपण खरं तर विकू नये शेतकऱ्यांनी, असं नानांनी सांगितलं. आणि ती जमीन विकल्यामुळे त्यांना पश्चाताप झाला, कारण स्थावर मालमत्ता गेली. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये एक मोठं दुःख झालं. कारण जमीन ही परत न मिळण्यासारखी गोष्ट आहे. मिळेल, परंतु चढ्या भावाने मिळेल आणि घेणं या परिस्थितीमध्ये शक्य नसतं. नाना, या सर्व पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत. हे पुरस्कार मिळाले आहेत त्याबद्दल MS पारडेकडून तुमचं अभिनंदन. तुमच्या लेखणीला खरं तर आमचा सलाम आहे. आणि ग्रामीण भागामध्ये काम करत असताना, राहत असताना एक वॉचमेकर ते लेखक असा प्रवास त्यांनी केला. आणि शून्यातून आपलं करिअर, आपलं स्वतःचं अस्तित्व टेंभुर्णीमध्ये निर्माण केलं. त्यांना विविध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुरस्कार मिळाले. असेच त्यांची लेखणी लेखत जावे, त्यांनी लिहित राहावं, आम्ही वाचत राहावं, असेच नानांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.